संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई या संत परंपरेला वंदन. उपस्थित श्रोत्यांच्या अंतकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपल्याकडे असलेला आजचा अभंग अभंग क्रमांक 19. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा, जपतप कर्म हरिविन धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाये. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. आता अर्थ असा आहे सोपा त्याचा. वेदशास्त्र आणि श्रुती यांचं एक प्रमाणभूत वचन आहे की तुम्ही सर्व जीवनाचं सार असलेल्या एका नारायणाचाच जप करा. पुढं म्हटलंय, जपतप कर्म हरिविन धर्म, वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय. जप तप कर्म धर्म हे सगळे एका हरी वाचून व्यर्थ आहेत, किंवा त्या जप तप कर्म धर्म करणं यासाठी वेळ खर्च करणं हे निष्फळ श्रम आहेत. हरिनामाच्या मार्गाने जे गेले त्यांना संपूर्ण शांतीचा लाभ झाला. एक दृष्टांत दिलाय तिथं, हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. म्हणजे जसा एखादा भ्रमर फुलातील मधाचा आस्वाद घेण्यात रंगून जातो, गुंगून जातो, त्याप्रमाणे हरिनामाच्या मधाचा आस्वाद घेण्यात भक्त रंगून जातो. पुढे म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियले. हरिनाम मंत्र हेच माझं शस्त्र आहे आणि त्याला भिवून यमसुद्धा आमच्या कुळाच्या वाट्याला जात नाही. पुन्हा वेगळ्या पद्धतीनं एक हरिनामाला शस्त्राची उपमा देऊन पुन्हा हरिनामाचं नामस्मरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. आता वेद शास्त्र श्रुती यांचं एक प्रमाण वचन आहे. म्हणजे वेदांनी उपनिषदांनी आणि शास्त्रांनी हे सांगितलंय की एका नारायणाचाच जप करा. काल आपण बघितलं, काल हरी असा शब्द होता, राम असा शब्द होता, आज सांगितलंय नारायण. जरी नावं वेगवेगळी असली तरी आता हरिपाठ आहे म्हणून हरिनामाचा जप. आता ज्ञानेश्वर महाराजांनीच इथं शब्द वापरलाय नारायण. त्याच्यात ते म्हणतात, एक नारायण सार जपा. एक नारायण याचा अर्थ एक असा शब्द का वापरला, तर बाकीची जी सगळी साधनं आहेत, जप तप क्रिया धर्म, ह्या सगळ्या साधनांची व्यावृत्ती करण्यासाठी, म्हणजे ही सगळी साधनं एका बाजूला सारा आणि काय करा, फक्त नारायणाचाच जप करा. किंवा कारण एका नारायणाचा जप करणं हे सार आहे. सार शब्दाचा अर्थ काय होतो की सगळ्या साधनांची समीक्षा केली, सगळी साधनं तपासून बघितली आणि त्या सगळ्या साधनांचा मी एक सारांश काढला. त्या सारांशाला काय म्हणायचं, किंवा त्याचा एक निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष म्हणजे सार. आणि ह्या सगळ्या साधनांचं निष्कर्ष काय आहे, तर नारायणाचं नाम. म्हणून तुम्ही काय करा, एका नारायणाचाच जप करा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. म्हणजे या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले तेच तुकाराम महाराज सांगतात की वेदांनी पुष्कळ काही सांगितलेलं असलं, पण या सगळ्याचा वेदाचा अर्थ आम्हाला कळला तो असा की विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. विठोबाच्या ठिकाणी हरीच्या ठिकाणीच आपली निष्ठा ठेवावी आणि सतत हरीचं नाम घेत राहावं. आता नारायणाचा जप करणं हे सर्व साधनांचं सार आहे. यापूर्वी एक अभंग क्रमांक 2 झाला, चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाथी, मंथुनी नवनीता, तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी. तिथं सुद्धा चहुवेदी जाणं म्हणजे चार वेद 6 शास्त्र, या सगळ्यातून सार काय काढलं तर हरीचं नाम किंवा नारायणाचं नाम. आणि म्हणून तुम्ही सतत काय करा, तर हरीच्या नामाचा किंवा नारायणाच्या नामाचा जप करा. आता हा जो नारायण आहे, हा नारायण सगुण आणि निर्गुण असा उभय रूप आहे. नारायण शब्द म्हटलं तरी एक विचार करू, हरिपाठ कोणाला समोर ठेवून केला, तर तुमच्या माझ्यासारखी संसारी माणसं समोर ठेवून केलेली आहे. आता हरिपाठातला हरी काही अभंगात सगुण आहे, तर हरिपाठातल्या काही अभंगांमध्ये निर्गुण हरीचं वर्णन केलंय. उदाहरणार्थ पहिल्याच अभंगात म्हटले, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारकेचे राणे पांडवा घरी याच्यात सगुण हरीचा उल्लेख आहे. किंवा ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, कालचा अभंग बघितलेला आपण, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, याच्यात सगुणाचं वर्णन आलंय. आणि एक पुढचा अभंग आहे, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. याच्यात कशाचं वर्णन आहे, निर्गुणाचं. म्हणजे सगुण. एक विचार करा, हरिपाठाचा अधिकारी डोळ्यासमोर ठेवला तर संसारी माणसासाठी त्यातला हरी कोणता मानला पाहिजे, सगुण मानला पाहिजे. आणि जो साधन चतुष्ट संपन्न असा उत्तम अधिकारी आहे, त्या उत्तम अधिकाऱ्यासाठी त्यातला हरी कोणता बघायचा, निर्गुण.
आता जरी त्या वेगवेगळा घेतला तरी त्याच्यात कुठलाही कमी जास्तपणा नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. हा, सगुण आणि निर्गुण एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. एक दृष्टांत आहे, हे माझं पोट आहे, हे माझं पोट मी तुम्हाला दाखवू शकतो, पण कालची एकादशी असल्यामुळे मी आता म्हटलं मला आता भूक लागलेली आहे. तुम्ही म्हणालात पोट दाखवता तसं भूक दाखवा. आता मी कशी भूक दाखवायची? पोट सगुण आहे, पण पोटात अनुभवाला येणारी भूक मात्र कशी आहे? निर्गुण आहे. पोट आणि भूक एकमेकापासून वेगळी करता येईल का? पोट वेगळं आणि भूक वेगळी नाही करता येणार. म्हणजे सगुण असलेल्या तुम्हाला पोट हा माझ्या शरीराचा एक भाग आहे, अवयव आहे, तो सगुण आहे, तो दाखवता येतो. पण पोटात अनुभवाला येणारी भूक मात्र काही दाखवता येत नाही. तुम्ही म्हणालात पोट दाखवता तसं भूक दाखवा, तर ती दाखवता येत नाही, कारण पोट सगुण आहे, पण पोटात अनुभवाला येणारी भूक मात्र कशी आहे? निर्गुण आहे. तर हा विचार लक्षात ठेवला तर सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये काय फार फरक नाही. तूप पातळ आहे, ज्ञानदेवांचं दृष्टांत आहे, तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे. पातळपणा आणि घट्टपणा सोडला तर तूप हे काय आहे? तूपच आहे. त्यामुळं आणि समर्थांचं सांगणं आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्या आणि निर्गुणापर्यंत पोहोचा. याच्यात काही ठिकाणी सगुणाला जरा कनिष्ठ मानलं जातं आणि निर्गुणाला श्रेष्ठत्व दिलं असतं. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय अर्जुनाने की देवा, तुझी सगुण उपासना श्रेष्ठ की निर्गुणाची उपासना श्रेष्ठ? भगवान श्रीकृष्णाने निर्गुणाचं महत्त्व मान्य करून सुद्धा झुकतं माप मात्र सगुणाच्या बाजूने दिलंय. कारण सगुणाची उपासना करण्याचे अधिकारी जे आहेत त्या अधिकारी साधकांची संख्या प्रचंड मोठी आहे. काय म्हटलं लक्षात आलं? सगुण उपासकांची संख्या मोठी आहे. म्हणून निर्गुण उपासना जरी श्रेष्ठ असली तरी भगवान श्रीकृष्ण मात्र झुकतं माप कुठल्या बाजूने देतात? सगुणाच्या बाजूने देतात. म्हणून हरिपाठातला हरी विचार करण्यासाठी आपण कोणता धरायचा? सगुण धरायचा. आणि सगुणाच्या माध्यमातून आपण हे कुठं पोहोचायचं आहे? निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे हरिपाठातला हरी सगुण निर्गुण असा उभय रूप आहे. नारायण हा शब्द वापरला तर हरिपाठातला म्हणजे इथं या अभंगात आलेला नारायण हा सुद्धा सगुण आणि निर्गुण असा उभय रूप आहे. आता नारायण या पदाचे एक 3-4 अर्थ देतो. कशाला नारायण म्हणायचं? तर नारायण शब्दातला अर्थ आहे, त्यातला नर शब्दाचा अर्थ आहे नर म्हणजे आत्मा. नर म्हणजे काय? आत्मा. ह्या व्युत्पत्ती मांडलेल्या आहेत. आता त्यांनी मांडलेत, आपण फक्त त्या संतांनी शास्त्रांनी सांगितलेत होय म्हणायचं, त्याचा स्वीकार करायचा आणि पुढं चालायचं. नर शब्दाचा अर्थ आहे आत्मा. या आत्मतत्वापासून एक मूळ परब्रह्म होतं, त्याच्यात एकोहम बहुश्याम अशी मूळ माया निर्माण झाली. त्याच्यातून 3 गुणांची गुणमाया झाली. त्याच्यानंतर जड माया म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाली. तर आत्मतत्वापासून ही जी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत निर्माण झाली. त्या पंचमहाभूतांना नार म्हणतात. मग आत्मा हे कारण आहे आणि पंचमहाभूत हे काय आहे? कार्य आहे. आता हा नार म्हणजे आत्मा. आपण काल विचार केला की त्यानं आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला. त्यानं वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. त्यानं पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. म्हणजे त्यानं निर्माण केलेली ही जी नार आहेत त्यांच्यामध्ये तो काय केला? स्थान ग्रहण केलं किंवा तिथं आपलं राहण्याचं ठिकाण केलं. म्हणून त्याला काय म्हणायचं? नारायण. लक्षात आलं का नाही? आत्मा हे आहे, आत्म्याला काय म्हणायचं? नर. त्याच्यापासून पंचमहाभूत तयार झाली, तिला म्हणायचं नार. आणि त्या पंचमहाभूतांनाच त्यांना आपलं राहण्याचं ठिकाण केलं. अयन म्हणजे स्थान, म्हणून त्यांना काय म्हणायचं? नारायण. दुसरं आहे, जेव्हा प्रलय होतो तेव्हा प्रलय काळी नर शब्दाचा आता शब्द मांडलाय की मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. आपण सगळा प्रलय काळी सगळा जीव समूह कुठं राहतो? तर भगवंताच्या ठिकाणी थांबतो. म्हणजे सर्व जीवांचं अंतिम गंतव्य स्थान, राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? भगवंत. म्हणून त्याला काय म्हणायचं? नारायण. म्हणजे इथं नर शब्दाचा अर्थ काय आहे? जीवांचा समूह. प्रलय काळी जीवांचा सर्व समूह ज्यांच्या ठिकाणी राहतो त्या भगवंतालाच काय म्हणायचं? नारायण. तिसरं सांगितलंय, तिसरी व्युत्पत्ती आहे आप. आप म्हणजे जल. त्या जलालाच किंवा आपालाच म्हटलंय नार. आता ते नार कशापासून? तर नर म्हणजे परमात्मा किंवा आत्मा, त्याच्यापासून तयार झालं. म्हणजे पंचमहाभूतातलीच हा एक भाग घेतलाय. वर मी पंचमहाभूतांचा उल्लेख केला. आता इथं म्हटलंय त्यातला एक तत्व घेतलंय जल. जलतत्वालाच नार असं म्हटलंय. त्या नारमध्ये नर असलेला आत्मा किंवा ते नर कुणापासून निर्माण झालं? तर परमात्म्यापासून, आत्म्यापासून. आणि म्हणून प्रथम ते नार हेच काय होतं? परमात्म्याचं अयन म्हणजे स्थान होतं. आपण विज्ञानात वाचतो बघा, पहिले सजीव कुठे निर्माण झाले? पाण्यात निर्माण झाले. पहिले विज्ञानानं सांगितलं पहिले सजीव कुठे निर्माण झाले?
पाण्यात. तर ते राहण्याचं त्याचं ठिकाण, परमात्म्याचं आयन म्हणजे स्थान, म्हणून त्याला म्हणतात नारायण. नाथ महाराजांनी आपल्याला समजेल असं एक सोपी ओवी सांगितली या संदर्भात. दृश्य द्रष्टा दर्शन या अतीत चौथा जाण, त्या ते म्हणती नारायण ज्ञान विचक्षण निजबोधे. आता द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आहे, आणि या त्रिपुटीच्या पलीकडं जो आहे त्याला काय म्हणायचं? नारायण म्हणायचं. आणि त्या तत्वाला नारायण, आता आत्मतत्वालाच दिलेली ही सगळी नावं आहेत. त्याला आपण परमात्मा म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला आत्मा म्हणा, त्यालाच इथं काय म्हटलंय? नारायण म्हटलंय. आणि द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडं तो आहे, त्याला ज्ञान विचक्षण म्हणजे ज्ञानी लोक काय म्हणतात? नारायण असं म्हणतात. पुढं म्हटलंय यश, त्यांची नाथ महाराजांचीच ओवी आहे. यश श्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य हे षडगुण नित्य वस्ती पूर्ण, तो मी नारायण भगवंत. म्हणजे जे यश, श्री, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान हे 6 गुण ज्याच्याजवळ आहेत, हे 6 गुण ज्याच्याजवळ आहेत, त्यालाच दुसऱ्या भाषेत म्हटलंय हे 6 भग आहेत. हे 6 भग ज्याच्याजवळ असतात त्याला म्हणतात भगवंत. 6 भग, ज्याला गुणाच्याच भाषेला काय म्हटलंय? भग. आणि हे भग ज्याच्याजवळ आहेत त्याला म्हणायचं भगवंत. आणि त्या भगवंताचंच हे काय नाव दिलंय? नारायण. म्हणजे हे 6 गुण ज्याच्याजवळ आहेत तो मी काय आहे? नारायण भगवंत आहे. कळलं? हा पहिला चरण झाला. 2 अभंग आहेत, त्यामुळे संक्षिप्त पद्धतीने पुढे हळूहळू जाऊया. वेदशास्त्रप्रमाणे श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. आता पुढचं चरण आहे जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. वेदशास्त्राने सांगितलेलं, आता हे एक महत्वाचं लक्षात ठेवा की नारायण सार, नारायण नाम हेच काय आहे? सार आहे. आता ते म्हणतात वेदशास्त्राने सांगितलेलं जे नारायण नाम आहे, हा नारायण नामाचा जप सोडून किंवा हरी हरी हरी, हरिमुखे म्हणा किंवा रामकृष्ण हरी, हा जप सोडून इतर जप तप कर्म या साधनांचं आचरण केलं तर तो केवळ श्रम होणार आहे. ते केवळ आपल्याला काय होणार आहेत? कष्ट होणार आहेत. तर आता कष्ट का होतील? तर त्याच्यातून आपल्याला काही सार आहे ते मिळणार नाही. जे मिळवायचं आहे ते मिळण्यासाठी आपल्याला नारायणाचंच नाम घ्यायला पाहिजे. आपण काल असा एक विचार केला की भक्ती मार्ग किंवा नामसाधना ही आपल्याला सोपी वाटते, म्हणून काही लोक योग मार्गानं, ज्ञान मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतात. पण योग मार्गानं आणि ज्ञान मार्गानं जाण्यात खूप कष्ट आहेत. त्यातल्या त्यात योग मार्गानं तर फारच कष्ट आहेत. ज्ञानदेवांची कोवी आहे, म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. म्हणजे अष्टांग योगातले सगळे टप्पे पूर्ण करताना खूप कष्ट पडतात, आणि हे कष्ट म्हणजे विनाकारण आपल्याला झालेले काय आहेत? श्रम आहेत. आणि त्यामुळं योग आणि ज्ञान या वेगवेगळ्या मार्गाने जाण्यापेक्षा आपण संसारी माणसाने कुठलं नाम घ्यावं? नारायणाचं नाम घ्यावं. ते आपल्याला फलदायी आहे, किंवा हरीचं नाम घ्यावं. इतर साधनांचं म्हणजे ज्ञानमार्ग किंवा योग मार्ग ही जी इतर साधनं आहे ती आपल्याला विनाकारण कष्ट देणारी आहेत, श्रम देणारी आहेत. पण नारायणाचं नाम मात्र आपल्याला श्रम होऊ देत नाही, किंवा नारायणाचं नाम घेणाऱ्याला कोणतेही श्रम करावे लागत नाहीत. पुढे एक तिसरं चरण आहे हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता इथं दृष्टांत दिलाय. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा एखाद्या फुलाच्या कळीवर बसतो आणि मकरंद सेवन करतो. होतं काय की मकरंद सेवन करताना तो इतका त्याच्यामध्ये गुंतून जातो, इतका तल्लीन होतो की त्या बाकीच्या सगळ्या आजूबाजूचा त्याला विसर पडतो, आणि किंबहुना तो स्वतःला सुद्धा त्यामध्ये काय करतो? विसरून जातो, इतका तल्लीन होतो. त्याप्रमाणे हरिनामात रंगलेला जो आहे, ज्याचं मन अंतकरण हरिनामात रंगलेलं आहे, अशा पुरुषाची अवस्था सुद्धा तशीच होते किंवा तशी झाली पाहिजे. भुंगा जसा फुलातला मकरंद घेताना स्वतःला आणि आजूबाजूच्या जगाला विसरून जातो, त्याच्यात तल्लीन होतो, रंगून जातो, तसं हरिनाम घेणारा सुद्धा त्यात काय झाला पाहिजे? रंगून गेला पाहिजे. ज्ञान म्हणतात एक माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे, किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एका ठिकाणी सांगितलं की कुठंतरी एका शिष्यांच्या घरी लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. लग्न समारंभाला गेले आणि कुणीतरी तिथं मंडपात उभा राहिलेल्या एक गोविंद म्हणून हाक मारली. गोविंद म्हणून मारलेली हाक कानावर गेल्याबरोबर ते तिथल्या तिथंच काय झाले? भावविभोर होऊन नाचायला लागले. म्हणजे गोविंदाचं नाव कानात पडल्याबरोबर गोविंद गोविंद मना लागली या छंद, अशी स्थिती झाली. संत कबीरांच्या जीवनातला प्रसंग माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, की नामसाधनेत इतके तल्लीन झाले की कुत्र्यानं येऊन आपल्या पोटरीला चावलं, लचका तोडला तरी त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही.
तेव्हा इतरांनी रस्त्यावरून जाणारे लोक त्यांना सांगतात की अहो त्यांना कुत्रा चाललाय, तेव्हा ते म्हणतात कुत्ता जाणे चमडी जाणे. म्हणजे आपण तिथं ते ह्याच्यात नाहीत तर कशात रंगून गेलेले आहेत, नामसाधनेमध्ये रंगून गेलेले आहेत. आणि इतकं नामसाधन रंगून गेलं म्हणजे देहभानावरती नाहीत किंवा तर ते हरितत्वामध्ये आपल्याला स्वतःला विसरून गेले. गोरोबा काकांचं उदाहरण आहे आपल्याकडं. चिखल तुडवताना आपल्या घरातल्या लहान मुलाला सुद्धा त्यांनी काय केलं, त्यामध्ये तुडवलं. आता याचा अर्थ हे असं करावं अशातला काही भाग नाही किंवा असं झालं तरच. महत्त्व कशाला द्यायचं आहे, तात्पर्य इतकी तल्लीनता त्यामध्ये आली पाहिजे, नामसाधनेमध्ये इतकं रंगून आपण गेलं पाहिजे. तर कधी जातो आपण त्याच्यामध्ये रंगून, जेव्हा आपल्याला त्यातली गोडी अनुभवाला येते त्यावेळी आपण त्याच्यात काय होतो, तल्लीन होऊन जातो. खाद्यपदार्थातली एखाद्या गोडी आली किंवा टी व्हीवरच्या वेगवेगळ्या मालिकांमधली गोडी आली की आपला किती वेळ गेला ह्याच्याकडे आपलं काय होत नाही, लक्ष सुद्धा राहत नाही. हां, त्याच्याकडे लक्ष राहत नाही. आपण परवा क्षणभराचा विचार केला, बरोबर. एक जुना काळ होता, त्या काळात आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचत होतो. वर्तमानपत्रात वाचलेली बातमी चित्राच्या स्वरूपात बघायला मिळते म्हणून आम्ही टी व्ही आणले बातम्या बघण्यासाठी. सुरुवातीला बातम्या बघायसाठी आपण 5 मिनिटाचा वेळ दिला, पण त्यानं आमच्याकडून नंतर आमचा 4-4 तासाचा वेळ काढून घेतला. आम्ही गंमत म्हणून 5 मिनिटं दिली टी व्हीवरच्या बातम्या बघायसाठी, तर त्यानं आमच्याकडून अलीकडच्या काळात 4-6 तासांचा वेळ काय केला, काढून घेतला. हरीचं नाम म्हणून हट्टानं जाणीवपूर्वक घ्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अभंग ऐकतो आपण, पण त्याच्यातल्या अमृताची अजून आम्हाला चटक लागलेली नाही. ती थोडीशी जरी झलक मिळाली तरी मग त्याच्यात रंगून जाणं आपल्याला काय होतं, शक्य होतं. तुकोबा म्हणतात रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्व अंगे. आता असा अनुभव यावा लागतो आणि असा अनुभव आला, नामसाधनेचा असा अनुभव आला की पुढे जे सांगितलंय आपल्याला त्यातला निवांतपणा मिळतो. हरिपाठीत गेले ते निवांतची ठेले. हा निवांतपणा म्हणजे काय आहे, असा निवांतपणा यावा लागतो म्हणजे जिथं आपल्या चित्ताची व्याकुळता आहे. आपण बऱ्याच वेळा आपलं चित्त व्याकुळ होतं काही घटनांनी, तर व्याकुळतेचा अभाव होऊन जाणं. संसारातल्या अनेक गोष्टीसाठी आपण व्याकुळ होतो, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, अजून अशी स्थिती आहे, यासाठी आपण व्याकुळ होतो. पण ही व्याकुळता प्रपंचात राहते, तिथं निवांतपणा आपल्याला प्रपंचात कधी कुठे मिळत नाही. पण हा निवांतपणा मात्र परमार्थात हमखास मिळतो. तेव्हा काय होतं, निवांतपणा मिळतो याचा अर्थ आपल्या अंतःकरणातल्या कोणत्याही विकाराचा चित्तावर परिणाम न होणं. अंतःकरणातल्या कोणत्याही विकाराचा चित्तावर परिणाम न होणं याला काय म्हणायचं, निवांतपणा. आणि असा निवांतपणा आपल्याला संसारात काय वाटेल ते केलं तरी मिळत नाही. म्हणून कुठं मिळतो, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. जे हरीचं नामस्मरण करत राहतात त्यांना मात्र असा निवांतपणा मिळतो. अगदी संसारात एखादा सार्वभौम राजा जरी असला तरी सुद्धा त्याला असा निवांतपणा मिळत नाही. निवून जाणे, निवून जाणे म्हणजे शांत होणे. निवून जाणे म्हणजे काय, शांत होणे. अशी शांती आपल्याला फक्त परमार्थात मिळते. कारण संसारात आपण शांतता शोधत असतो, निवांतपणा शोधत असतो. बऱ्याच वेळा आम्ही खेड्यापाड्यात प्रवचनाला जातो तेव्हा काही ओळखीचे लोक म्हणतात आता झालंच, अहो काय पारायणाला किती लोक बसलेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, मग का लोक येत नाहीत, पुढच्या वेळेपासून मी नक्की येणार, आता फक्त एवढं शेतीच्या कामाची गडबड आहे तेवढी झाली की नंतर येणारच. ज्ञानेश्वरी का वाचत नाही, एवढं मुलीच्या लग्नाचं आहे तेवढं झालं की नंतर मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवातच करणार, एवढं झालं की आलोच, एवढं झालं की आलोच. असं आयुष्य संपेपर्यंत एवढं झालं की आलोच हे काही पूर्ण होत नाही. म्हणून आपण काल प्रपंचाची व्याख्या बघितली, जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला काय म्हणायचं, प्रपंच. म्हणजे ही प्रपंचातली कामं कधी संपणारी नाही आणि आपण मात्र दुसऱ्याला त्याचे काय देत असतो, आपली काय म्हणायचं त्याला, आपण आपलं युक्तिवाद देत असतो. काय युक्तिवाद द्यायचा, हे आता थोडंसं घरचं प्रपंचाचं घर बांधायला चालू आहे, एवढं झालं की आलोच. मुलीच्या लग्नाची जरा गडबड आहे, ते झालं की आलोच. जरा शेतीच्या कामाची गडबड आहे, ही झाली की आलोच. एवढं झालं की आलोच, हे एवढं झालं की आलो हे काही कधी संपत नाही. आणि त्यामुळं ज्याच्या पाठीमागं अशी सतत कामं लागलेली आहेत त्याला आपल्या प्रपंचात अशा प्रकारचा निवांतपणा मिळत नाही. मग निवांतपणा कुठं मिळतो, हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले. हरीच्या नामात मात्र हा निवांतपणा मिळतो. हरिपाठीत जाणं, आता हरीच्या पाठोपाठ जायचं याचा अर्थ काय, आपली जी इंद्रिय आहेत सगळी, परवा एक विचार सांगितला होता, देवे दिला देह भजना गोमटा, किंवा आणखी तुकाराम महाराज म्हणतात, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. आता नारायण जोडायचं असेल तर काय कर, ही सगळी इंद्रिये त्याच्यासाठी
वापर. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. हे सगळं कशासाठी दिलंय? त्या नारायणाचं नाम जपण्यासाठी किंवा नारायणाची भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यासाठी वापर. मग हरिपाठी जाणं शब्दाचा अर्थ आहे आपली सगळी इंद्रिय आणि अंतःकरण यांनी हरीचं चिंतन करणं. इंद्रिय, सगळी इंद्रिय आणि अंतःकरण या सगळ्यांनी मिळून कुणाचं चिंतन करायचं? हरीचं चिंतन करायचं. म्हणजे डोळ्याने हरीचंच रूप पाहायचं, मुखाने हरीचं नाम घ्यायचं, कानाने हरीचं नाम ऐकायचं, त्याच्या दर्शनासाठी जाताना पायाने चालत त्याच्याकडं जायचं. असा आपल्या सगळ्या इंद्रियांचा काय करायचा? त्याच्यासाठी उपयोग करून घ्यायचा. आणि हरिपाठी जाणं या शब्दाचा एक दुसरा अर्थ असा आहे हरीला अनन्य भावानं शरण जाणं. हरीला अनन्य भावानं शरण जाणं. ज्ञानदेवांचं वचन आहे 9व्यात, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच ऐकू. जो मला एकट्यालाच, मग भगवान श्रीकृष्णाला म्हणा, हरीला म्हणा किंवा नारायणाला म्हणा, जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याचं मी जन्म मरण दूर करतो. जन्म मरण दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे आणि आनंदरूप होणं ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे आणि मोक्ष म्हणजे जन्ममरण दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. तुकाराम महाराज. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराज. म्हणजे हे सगळे महाराष्ट्रीयन संत आनंदाची भाषा बोलतात. म्हणून मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे आणि जन्ममरण परंपरा दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. नकारात्मक असं का? तर तुमचं माझं आता जन्माला येण्याचं काम झालेलंच आहे, बरोबर? आता हे काम झालंय, आता जन्म नको म्हणून चालत नाही. मग जन्माला येण्याचं काम झालं असेल तर पुढचं एक काम करावं लागतं. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा, ना म्हणू नये धनंजया जियापरी. एकदा जन्माला येण्याचा सोहळा केला की पुढचा शेवटचा एक सोहळा करावाच लागणार आहे. कुठला? मरणाचा. आणि सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची, बरोबर? याला महाभय असं शास्त्रानं म्हटले. मृत्यूची भीती हे सर्वात महाभय आहे. काय वाटेल ते झालं तरी मृत्यूतून आपली सुटका होणार नाही. दोन शब्द आहेत, एक मृत्यू आणि मृत्यूचं भय. काय वाटेल ते झालं तरी मृत्यूतून आपली काय सुटका होणार नाही, कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. ही गोष्ट अपरिहार्य आहे. समजा मी हा पाण्याचा तांब्या इथं ओतला तर उताराकडे पाणी वाहत जाणं ही पाण्याची अपरिहार्यता आहे, बरोबर? ते इथं ओतलं की उताराकडेच जाणार आहे. ह्यात पाणी काही बदल करू शकत नाही. भात पेरले तर भातानं भात म्हणून उगवणं, ज्वारी पेरली तर त्यानं ज्वारी म्हणून उगवणं ही त्या धान्याची अपरिहार्यता आहे. तसं अपरिहार्यता कोणती? जन्माला आलोय तर मृत्यू ही काय आहे? अपरिहार्यता आहे, ती टाळता येत नाही. पण हरिनामाच्या शस्त्रानं मृत्यूचं भय मात्र काय करता येतं? टाळता येतं. मृत्यूच्या भयातून सुटका. भागवताची रचनाच त्यासाठी आहे. भागवत पुराणाची रचना कशासाठी आहे? मृत्यू टाळण्यासाठी नाही, तर मृत्यूच्या भयातून सुटका व्हावी यासाठीची. म्हणून काय चालला होता आपला विषय? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारेन मी जन्म मरण. आता जन्म मरण दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. आता हे फक्त काही ज्ञानेश्वरीत सांगितले अशातला भाग नाही. दुर्गे दुर्गड भारी तुझवेन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी. म्हणा पुढं ओळ. वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे आरतीत सुद्धा मोक्षाची सोय करून दिलेली आहे. दत्त येऊन या उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला. म्हणा जन्म मरणाचा फेरा चुकविला. म्हणजे आरतीत सुद्धा मोक्षाची सोय आहे. फार मोठे हे वाचायचे ग्रंथ, वेदांत वाचायचा नाही मग मोक्षाचा विचार करायचा अशी काही गरज नाही. आरतीचा विचार केला तरी सुद्धा मोक्षाची सोय होऊन जाते. आता असा जो हे आहे म्हणजे जन्म मरण परंपरा आहे ही काढून टाकायची असेल तर हरीला किंवा भगवंताला अनन्य भावानं शरण जावं. शरण जाणं शब्दाचा एक अर्थ आहे आश्रयाला जाणं. शरण जाणं म्हणजे काय करणं? आश्रयाला जाणं. समजा वादळ वारं झालं, विजांचा कडकडाट झाला, दिवे गेले, घरातलं 1-2 वर्षाचं लहान मूल रडायला लागतं. रडून ते रडणारं मूल कोणाच्या आश्रयाला जातं? आईच्या आश्रयाला जातं, बरोबर? घरात या घाबरून भीती वाटल्यामुळं रडणारं मूल आईच्या आश्रयाला जातं. तसं त्रिविध तापानी म्हणा किंवा संसारातल्या अडी अडचणांनी रडणारे भक्त यांनी कोणाला शरण जावं? विठ्ठू माऊली आहे. विठ्ठलाला काय म्हटलंय? माऊली म्हटलंय. ती आमची आई आहे. म्हणजे आम्ही सुद्धा कुणाजवळ आश्रयाला गेलं पाहिजे? विठ्ठलाच्या आश्रयाला, हरीच्या आश्रयाला किंवा नारायणाच्या आश्रयाला गेलं पाहिजे, कारण तो आमचा आधार आहे. शरण जाण्याचे वेगवेगळे आणि हे होतात.
समजा मी देवाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं आणि म्हटलं नुसतं देवा देवा मी तुला अनन्य भावानं शरण आलो, मी तुला शरण आलोय असं म्हणणं याला वाचिक शरणागती म्हणतात. देवाला साष्टांग नमस्कार घालणं ही कायिक शरणागती म्हणतात. आणि माझ्या जीवनात काय घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना ह्या सगळ्या त्याच्या इच्छेनं घडतात असं समजून त्या शांतपणे स्वीकारणं याला अस्सल शरणागती म्हणतात. लक्षात आले 3 भाग. मी तुला शरण आलोय असं म्हणणं ही वाचिक शरणागती आहे, साष्टांग नमस्कार घालणं ही कायिक शरणागती आहे, आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट सर्व घटना ह्या त्याच्या इच्छेनं घडतात असं समजून त्या शांतपणे स्वीकारणं याला काय म्हणायचं, खरीखुरी अस्सल शरणागती. शरणागतीची व्याख्या करणं त्याबद्दल बोलणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण अस्सल शरणागती जमणं काय आहे फार अवघड आहे. तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात तर शरणागतीची काय गोष्टच करायला नको, कारण शरण जाणं म्हणजे दुसऱ्याला वाकून जाणं, दुसऱ्याजवळ नम्र होणं, अशी शरणागती कोल्हापूर जिल्ह्यात चालत नाही. हां, त्यामुळे मोठी मोठी आंदोलनं होतात. आणि त्याचा एक किस्सा सांग. उसाला दर मिळाला पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, हे 100% बरोबर. दुधाला दर मिळाला पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, हेही अगदी बरोबर 100%. पण विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर किंवा आपल्या श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही, काळ्या दगडावरची रे. बरोबर. म्हणजे व्यवहारात मोडेन पण वाकणार नाही हे बरोबर आहे, पण परमार्थाच्या प्रांतात वाकल्याशिवाय काय मिळणार नाही. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवाय. श्रीगुरूंच्या जवळ जा आणि त्यांच्याजवळ काय हो, नम्र हो, म्हणजे तुझं तिकडून ज्ञानाचा प्रवाह तुझ्याकडे येईल. जुन्या काळात आडातून किंवा विहिरीतून पाणी काढण्याची पद्धत होती. त्याच्यात त्या विहिरीला रहाट बांधलेली असायची, त्यावरून एखादी घागरी किंवा बादली दोरीला बांधून खाली सोडली की ती बादली किंवा घागर पाण्यावर तरंगते. मग वर उभा राहिलेल्या स्त्रीला कळतं की ती घागर किंवा बादली तिरकी झाल्याशिवाय त्याच्यात पाणी भरणार नाही. मग ती वरून एक जोराचा हिसडा मारते. हिसडा मारला की ती घागर किंवा बादली तिरकी होते. दृष्टांत संपला. घागरीत किंवा बादलीत पाणी भरायचं असेल तर तिला वाकावं लागतं, त्याशिवाय त्याच्यात पाणी भरत नाही. असंच आहे, मला सुद्धा श्रीगुरूंच्या जवळ जाऊन, भगवंताजवळ जाऊन वाकल्याशिवाय तिकडून ज्ञानाचा प्रवाह माझ्याकडे येणार नाही. म्हणून ही शरणागती, हरिपाठी जाणे शब्दाचा अर्थ काय, भगवंताला अनन्य भावानं शरण जाणं. मग हे भगवंताला अनन्य भावानं आपण कधी शरण जातो, एक 4-5 प्रकारच्या आश्रयांचा आम्हाला जरा आधार आहे. त्या एक शरीर आहे, शरीराचा आश्रय असतो मला, म्हणजे शरीरात 25व्या वर्षी जरा शरीरात फारच ताकद असते, तेव्हा अशी ताकद असली की हे आता जसं आहे तसंच कायमचं राहणार असा भरवसा वाटतो. म्हणून शरीराच्या बलावर, शरीराच्या ताकदीच्या भरवशावर आपण काही काळ राहतो. शरीर सोडून काही जडाचे आश्रय आहेत. जड म्हणजे आपलं पैसा आजचा अलीकडच्या काळात तर पैसा, सोनं, नाणं हाच आमचा काय आहे, देव आहे किंवा मोठा आधार आहे. अगोदर आपण ते आधार तपासतो. बरोबर. काही आपल्या आजूबाजूला घरात राहणारे जीव आहेत, त्यांचा मला आधार वाटतो, म्हणजे जीवाचा आश्रय वाटतो. बरोबर. काही गोष्टी कर्मानं मिळतात, म्हणून कर्माच्या आश्रयानं सुद्धा माणसं जगतात. 4 आश्रय झाले. भगवंत सोडून अन्य देवदेवतांचा, लहान सहान देवतांचा आश्रय वाटतो. असे 4-5 प्रकारचे आश्रय घेऊन आपण जीवन जगत असतो. आणि ज्या क्षणी आपल्याला हे सगळे 4-5 आश्रय बेभरवशाचे आहेत असं कळतं, तेव्हा आपण मग पंढरपूरला जातो. तरुणपणी असताना शरीराच्या आश्रयानं राहतो. शरीर थोडं अशक्त व्हायला लागलं, क्षीण व्हायला लागलं की पैशाच्या आधारावर राहतो. पैसे जरी असले तरी पैशावर सगळी कामं होत नाहीत, म्हणून मी आजूबाजूचे काही जीव, माझ्या घरातले पही पाहुणे, नातेवाईक, तुकाराम महाराज म्हणतात, मैत्र झाला महाबळी तरी कामा नाही अंतकाळी. महाबळी म्हणजे मोठा बलवान मित्र, अगदी आमदार, खासदार, पंतप्रधान जरी तुमचे मित्र असले तरी अंतकाळी ते काही तुम्हाला उपयोगाला येणार नाहीत. मैत्र झाला महाबळी कामा नये अंतकाळी. आणि या कोणाकडेही म्हणजे शरीराच्या आश्रयानं जन्म मरणाचा परंपरा तोडता येत नाही. पैशाच्या जोरावर पैसे देऊन जन्ममरण परंपरा दूर करता येत नाही. आजूबाजूच्या ज्या जीवांच्या आश्रयावर मी राहतो, नातेवाईकांच्या, घरच्या माणसांच्या, त्यांच्या आश्रयानं मला जन्ममरण परंपरा काय करता येत नाही, दूर करता येत नाही. आणि अन्य देवदेवता ज्या आहेत लहान सहान, त्या अन्य देवदेवतांचं सुद्धा सामर्थ्य माझी जन्ममरण परंपरा दूर करण्याचं नाही. आणि त्यामुळं आणि कर्मानं मोक्ष मिळत नाही, त्यामुळं कर्मामध्ये सुद्धा मला काय, कर्माच्या आश्रयानं राहणं सुद्धा काय आहे, बेभरवशाचं आहे. हे 4-5 आश्रय बेभरवशाचे आहेत हे कळलं की मग आपण आधारासाठी कुणाकडे जातो, भगवंताकडे जातो.
त्यावेळी कळतं की हे सगळे आश्रय काय आहेत, बेभरवशाचे आहेत. मग आत्ताच आपण हे समजावून घेतलं तर की हे सगळे आश्रय बेभरवशाचे आहेत, याचा अर्थ हे आता कळलं म्हणून हे सोडायचे आहेत काय? सोडायचे नाहीत. त्या सगळ्या आश्रयांना धरून राहायचं, त्या सगळ्या आश्रयांचा आधार घ्यायचा. काम संपलं की सोडून द्यायचं. व्यवहारात सुद्धा आपण असंच करतो. एखाद्या माणसाची मदत होते तोपर्यंत त्याला सांभाळतो, त्याची आपली गरज संपली की त्याला आपण सोडूनच देतो. तसे हे सुद्धा आश्रय काय करायचे आहेत, सोडूनच द्यायचे आहेत. बरोबर ना? छान उदाहरण आहे. कांदा पोह्यात कढीपत्ता घातलेला असतो. पोहे खाताना काय कढीपत्ता खात नाहीत, तो हळूच बाजूला काढून ठेवायचा. म्हणजे वास देण्याचं काम त्याचं झालं की त्याचा उपयोग काय झाला, संपला. तसे बाकीचे जे सगळे आश्रय आहेत ते कामापुरते वापरायचे आणि काम झाले की काय करायचे, सोडून द्यायचे. खरा आश्रय कोणाचा? भगवंताचा. सप्ताहात अनेक ठिकाणी चहा देतात. ते चहा देण्यासाठी अलीकडे जे कागदी कप आले त्याचं एक दुसरं इंग्रजी नाव आहे यूज अँड थ्रो. म्हणजे त्यांचं काम करायचं, काम संपलं की सोडून द्यायचं. तसं बाकीच्या ज्या आश्रयांचा मी विचार केला, म्हणजे शरीराचा आश्रय आहे, पैसा सोनं नाणं या जडाचा आश्रय आहे, आपल्या आजूबाजूच्या परिवारातले नातेवाईक मित्रमंडळी किंवा घरातली माणसं या जीवांचा आश्रय आहे, कर्माचा आश्रय आहे, अन्य देवदेवतांचा आश्रय आहे. हे सगळे आश्रय बेभरवशाचे आहेत, हे एकदा आधी समजून घ्यायचं. आणि हे एकदा झालं की मग कुणाकडे जायचं? कायमचा आश्रय कोणाचा घ्यायचा? भगवंताचा. आणि असा कायमचा आश्रय त्याचा घेतला. नाथ महाराजांचं एक वचन आहे हरिपाठातलं, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्रियाची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्रियाची. एक मुलगी होती लग्नाची. या मुलीची आदल्या दिवशीपर्यंतची स्थिती अतिशय गरीब आणि दारिद्र्याची होती. पण दुसऱ्या दिवशी तिचं एका श्रीमंत घरातल्या मुलाबरोबर लग्न झाल्याबरोबर तिचं दारिद्र्य एका रात्रीत काय झालं, दूर झालं. एका रात्रीत तिची गरिबी गेली. आता हा दृष्टांत, आम्ही सगळे जीव आहोत ते त्या गरीब दरिद्री घरातल्या मुलीसारखेच आहोत. आता आम्ही कोणाशी संलग्न व्हायचं? ती व्यवहारातल्या श्रीमंत घरातल्या मुलाशी संलग्न झाली. आम्ही कुणाशी संलग्न व्हायचं? सर्व सामर्थ्य असलेल्या भगवंताशी संलग्न व्हायचं. आणि त्याच्याशी संलग्न झालो की आमचं सुद्धा दारिद्र्य काय होईल, जाईल. कशाचं दारिद्र्य? जन्म मरणाचं. म्हणून जो भगवंताला शरण झालं म्हणजे जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीन मी जन्म मरण. मग हरिपाठी जाणे शब्दाचा अर्थ काय? भगवंताला अनन्य भावानं शरण झालं. चौथं चरण आहे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. आता हरिनामाचं शस्त्र असे एक संकल्पना वापरलेली आहे. शस्त्र, पुराण काळात काही शस्त्र होती. शस्त्रांची नावं आहेत, त्यातल्या गरुडास्त्र, पर्जन्यास्त्र, आदित्यास्त्र. आधुनिक काळात काही आहेत, बंदुका आहेत, तोफा आहेत, मशीन गन आहेत, अणुबॉम्ब आहेत, किंवा आता आपण अण्वस्त्र तयार केलेली आहेत. ही अलीकडच्या काळातली आणि पुराण काळातली अस्त्र आणि शस्त्र आहेत. आता या शस्त्रांच्या मध्ये आणि हरिनामाचं शस्त्र यांच्यामध्ये काही फरक आहे. ही जी शस्त्र आहेत माणसानं तयार केलेली किंवा पुराण काळातली, ही शस्त्र जिवंत असलेल्या माणसाला मरणापर्यंत नेऊन सोडतात. बरोबर आहे ना? तलवार असेल, बंदूक असेल, ही शस्त्र काय करतात? अण्वस्त्र असतील, अणुबॉम्ब असतील, ही जिवंत असलेल्या माणसाला मरणाकडे घेऊन जाणारी आहेत. पण हरिनामाचं शस्त्र मात्र मरणाला सुद्धा भीती घालणार आहे, यमाला भीती दाखवणार आहे. बरोबर? ही शस्त्र जी आहेत, ही शस्त्र आपण तयार केलेली, ही तयार केलेली शस्त्र बाहेरच्या शत्रूचा नाश करायला उपयोगाची आहे. आणि हरिनामाचं शस्त्र मात्र आपल्या अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जे आपले शत्रू आहेत, या शत्रूंना नाश करण्यासाठी वापरता येण्यासारखं किंवा त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. बाहेरच्या व्यवहारातली जी शस्त्र आहेत त्यांची हाताळणी आपल्याला शिकवावी लागते, त्यातलं तंत्र शिकून घ्यावं लागतं. त्यांना हँडल करणं हे सुद्धा काय आहे, अवघड आहे. म्हणजे बंदूक सुद्धा कशी धरायची हे त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. तलवार सुद्धा हातात धरताच येत नाही तर वापरायला कशी यायची, इतक्या अवजड तलवारी असतात. म्हणजे ही शस्त्र हाताळण्याचं आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्नानं साध्य होतं, महत् प्रयास करावे लागतात. पण हरिनामाचं शस्त्र धरायला अशा प्रकारच्या ताकदीची किंवा फार प्रयास करण्याची गरज नाही. ही जी इतर सगळी शस्त्र आहेत, ही सगळी शस्त्र मृत्यूपर्यंत चालतात. पण नाम हे असं शस्त्र आहे की मृत्यूवर सुद्धा काय करता येते, त्यानं मात करता येते किंवा मृत्यूवरही चालवता येते. म्हणून म्हटलंय ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. जर हे शस्त्र तुमच्या हातात असेल तर यम तुमच्याकडे ढुंकून बघत नाही. यम म्हणजे कोण? मृत्यूची देवता असं म्हटलंय. आणि आपली भीती कशाची आहे? मृत्यूची. आता मृत्यूच्या भयातून मृत्यू होणार आहे, तो अपरिहार्य आहे. पण आपल्याला सुटका कशातून करून घ्यायची आहे? मृत्यूच्या भयातून करून.
पुढचा अभंग आहे 24वा. जप तपक. काय शंका आहे कुणाची? हे 4 चरण झाले ह्याच्या? नाही, चला. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहू नित्य फोडी जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आता ह्यातला महत्वाचा शब्द आहे सर्वा घटी राम भावशुद्ध. जपतप, पुन्हा तेच सांगितलंय, जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध. सर्वा घटी राम आहे, या शुद्ध भावाची प्रतीती, या शुद्ध भावाचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आणि अशा प्रकारचा अनुभव येणं हे सर्व साधनांचं फळ आहे. जप तपादी ही आता जप बघा, जप असा शब्द 2 वेळा आला. नारायण जप किंवा हरिनामाचा जप हे एक म्हणतो, आणि हरिनामाचा जप सोडून आणखी एकदा जप असा शब्द आला. हा जप आहे आपला संसारातला. हा जप कशाचा आहे? संसारातला. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं व्हायचं आहे, मला तसं व्हायचं आहे, हां, किंवा मी हे केलं, मी ते केलं, हे सगळं माझ्यामुळं चाललंय, ह्याला काय म्हणायचं? आपण केलेला हा जप आहे. तर हे या सगळ्या गोष्टी म्हणजे देवाच्या नावानं इतर काही गोष्टी ज्या केल्या जातात, मी असं केलं, मी तसं केलं, मी इतकी तीर्थयात्रा केली, या 12 ज्योतिर्लिंग झाले, अष्टविनायक झाला, किंवा 4 धाम झालं, हे सगळं देवाच्या संदर्भाने केलेला हा दुसऱ्या प्रकारचा काय जप आहे. म्हणजे आपल्या कर्तृत्व भोक्तृत्वाचा जप आहे. अशा आपण केलेल्या देवासंबंधी केलेल्या कर्तृत्वाचा किंवा जे काही केलं देवाच्या संदर्भानं त्याचा जप करायचा नाही, तर कशाचा करायचा? हरिनामाचा किंवा नारायणाचा जप करायचा. जप तप कर्म क्रिया नेम धर्म या सर्व साधनांचं श्रेष्ठ फळ काय आहे? तर ही सगळी साधनं केल्यानंतर हा अनुभव आला पाहिजे. कुठला? सर्वा घटी राम भावशुद्ध. सर्वा घटी राम म्हणजे सर्वांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात काय आहे? राम आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात म्हणजे माझ्या अंतःकरणात जसा राम आहे तसा माझ्या समोर बसलेल्यांच्या अंतःकरणात सुद्धा कोण आहे? राम आहे. माझा जो घरात शेजारी राहणारा शेजारी आहे त्याच्यात सुद्धा काय आहे? प्रवचनात राम आहे म्हणायला समोरच्यांच्यात राम बघायला सोपं असतं, पण शेजारी ज्यांच्याशी माझं पटत नाही त्यांच्यात राम बघायला फार महत् प्रयास करावे लागतात, बरोबर. आणि ह्या शुद्ध भाव निर्माण होणं म्हणजे सर्वा घटी राम आहे अशा शुद्ध भावाची प्रतीती येणं हे सर्व साधनांचं फळ आहे. आता असं फळ आम्हाला किंवा अशी शुद्ध भावना का निर्माण होत नाही? सगळी साधनं केली, सगळ्या साधनांनी कोणतं फळ मिळायला पाहिजे? तर सर्वा घटी राम. प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मरूपानं मी आहे, तशा हृदयामध्ये मी राम. प्रत्येकाच्या हृदयात मी आहे हे कळायला पाहिजे, पण तसं कळत नाही. याचं कारण हे जे जपतपादी क्रियाकर्म आहेत त्या कर्माचा आपल्याला कर्तृत्वाचा एक अभिमान असतो, किंवा ते केल्याच्या बदल्यात मला काहीतरी मिळावं अशी सकाम भावना असते किंवा फलाची अपेक्षा असते. आणि तिसरं आपल्या कर्तृत्वाचा एक अहंकार असतो. या कर्तृत्वाच्या अहंकारामुळं आपला सर्वा घटी राम हा शुद्ध भाव आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही, सकामतेमुळं आणि कर्तृत्वाच्या अहंकारामुळं. म्हणून मग होतं काय की आपण सगळे जप तप क्रिया कर्म इथं बसलेले आपण सगळेजण काही ना काही साधन करतो, पण हे साधन करत असताना आपल्या आजूबाजूला आपल्या संबंधात येणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा राम आहे अशी आपली भावना नसते. आपली भावना काय आहे? भेदाची भावना आहे. हा शेजारी आहे, हा पाहुणा आहे, हा लांबचा आहे, हा जवळचा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, अशी भेदाची भावना असते. हा भेद इथपर्यंत जातो की त्याच्यातला आत्मा वेगळा आणि माझ्यातला आत्मा वेगळा, इथपर्यंत जातं. पण शुद्ध भाव कोणता आहे? सर्वा घटी राम. माझ्यात जे तत्व आहे तेच माझ्या समोरच्या मध्ये आहे, ही शुद्ध भावना आहे. मग आपण सर्वाघटी असणाऱ्या परमात्म्याला न ओळखता बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळं पण आपल्यात तो शुद्ध भाव का निर्माण होत नाही? तर दुसऱ्याबद्दल आपल्या मनात भेदाची भावना असते, आणि भेदाच्या भावनेमुळं सर्वाघटी राम हा शुद्ध भाव आपल्यात निर्माण होत नाही किंवा तसा त्याचा अनुभव येत नाही. आता जर सर्वाघटी राम आहे असा अनुभव मला आला किंवा ही शुद्ध भावना माझ्यात निर्माण झाली, तर मी कुणाचा मत्सर करणार नाही, कशाबद्दल लोभ माझ्या मनात राहणार नाही, कोणाचा मी तिरस्कार करणार नाही, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण मी ज्याचा मत्सर करतो त्याच्यात सुद्धा कोण आहे? राम आहे. त्याच्यात सुद्धा काय आहे? हरी आहे. किंवा काल अभंग बघितला आपण, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. जे वैष्णव आहेत किंवा जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते विठ्ठलाचे भक्तांना काय असतं? विष्णुमय जग, सगळं जग कुणी व्यापलेलं आहे? विष्णूनं व्यापलेलं आहे. मग आता सगळीकडे विष्णू बघायचा, सगळीकडे राम बघायचा, असं ह्याला कुठली भावना म्हणायचं? शुद्ध भावना.
आणि असा जर अनुभव आला तर मी कुणाचा द्वेष करणार नाही, कुणाचा तिरस्कार करणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही. मत्सर शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याचं चांगलं झालेलं न बघवणं. मत्सर म्हणजे काय? ह्या विकाराची फार मोठी वाढ आता झालेली आहे. मत्सर म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, त्याला काय म्हणायचं? मत्सर. आता कोणाही जीवाचा न घडो मत्सर. म्हणजे एक उदाहरण सांगतो. मी 30 वर्ष नोकरी केली, माझ्याजवळ 2 चाकी गाडी आहे आणि माझं साधं घर आहे. माझा एक शेजारी आहे, तो इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. माझ्यानंतर 10 वर्षानं नोकरीला लागला, पण तो इंजिनियर असल्यामुळं त्यानं 2 मजली घर बांधलं आणि त्याची 4 चाकी गाडी आहे. रोज सकाळी त्याला दारात बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते माझी. आता असं का होतं? तर माझ्यानंतर तो नोकरीला लागला आणि माझ्या पुढे गेला. हे त्याचं पुढं जाणं मला बघवत नाही. तरी सुद्धा मी गावोगावी जाऊन ज्ञानेश्वरीवर बोलतो. पांडुरंगानं मला बघावं का बघून घ्यावं? म्हणा तुम्ही सगळेजण, तुम्हाला बघून घ्यायला पाहिजे. त्याचा अर्थ असा होतो की जर मी असा मत्सर करत, कारण त्याला जे मिळाले ते त्याच्या कर्माचं फळ आहे, त्याच्या प्रारब्धाचं फळ आहे. मला जे मिळाले ते माझ्या कर्माचं आणि माझ्या प्रारब्धाचं फळ आहे. त्याच्या नावानं मी पाय आपटल्यामुळं त्याचं कमी होणार नाही आणि माझं वाढणार नाही. प्रारब्धाचा ईश्वराची प्रारब्ध नावाची व्यवस्था स्वीकारली की मत्सर करण्याची बुद्धी काय होते? कमी होते. ही व्यवस्था कमी होऊन जाते आणि सर्वागती रामचा अनुभव आला तर आपोआपच मत्सर थांबून जातो. कारण मी ज्याचा मत्सर करतो त्याच्या अंतःकरणात सुद्धा कोण आहे? रामच आहे. म्हणजे आता म्हटलंय पुढं, ह्या सर्व आपल्या आजूबाजूला जी भूतं किंवा जे हे दिसतं सगळं सृष्टी, त्या सगळ्यांच्या मध्ये काय आहे? मी आहे किंवा आत्मरूपानं मी आहे. पण आपल्याकडे आहे दृष्टी कशाची? भेदाची. मग ही भेदाची दृष्टी जाऊन आली पाहिजे कशाची? शुद्ध भाव व्हायचा असेल तर अभेदाची. ईशावास्य उपनिषद आहे. ईशावास्य उपनिषद असं सांगतं, पहिलाच मंत्र आहे ईशावास्यम इदम सर्वम. हे सर्व ईश्वरानं व्यापलेलं आहे. त्याच्यात एक 4था 5वा मंत्र आहे तदे जती तन्नय जती तद दूरे तद्वंतिके. म्हणजे काय? ते सर्वात जवळ आहे, ते सर्वात दूर आहे, ते सर्वांच्या आत आहे, सर्वांच्या बाहेर आहे. आता असा असलेला ईश्वर जो आहे तो माझ्या आत आहे आणि माझ्या समोर जे लोक आजूबाजूला जीव मात्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. आता ज्ञानेश्वरीची पहिली ओवी हेच सांगते, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मरूपानं मी आहे. त्या आत्म्यालाच काय म्हटलंय? देव. पण आम्ही देव शोधायला कुठं जातो? देवळात. आता देवळात देव शोधणाऱ्यांच्यासाठी ज्ञानदेवाने लिहिलेला एक अभंग आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही गाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देव देव म्हणून कशाला फिरतोस? देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. निज म्हणजे आपला, खरा देव कोण आहे तुला कळत नाही. मग वर्णन करतात पुढं, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही गाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणत्या देवाचं वर्णन केलं? आत्मरूप देवाचं वर्णन केलं. आत्मा हाच काय आहे? खरा देव आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. इथं हृदय शब्दाचा अर्थ आमच्या लहानपणापासून जन्माला आल्यापासून आमच्या शरीराच्या डाव्या बाजूला असलेलं धडधडणारं, रक्त शुद्ध करण्याचं काम करणारं आणि आम्ही बरं वाईट खाल्ल्यामुळं रक्तशुद्धी करण्यात अडचण येऊन कधीतरी अचानक बंद पडणारं, अटॅक येणारं, हा हृदय शब्दाचा अर्थ नाही. जिथं जिथं संत साहित्यात हृदय असा शब्द येतो त्याचा अर्थ आहे अंतःकरण. हृदय म्हणजे अंतःकरण. मग तैसा हृदयामध्ये मी रामू याचा अर्थ काय? मी प्रत्येकाच्या अंतःकरणात राम रूपानं आत्मरूपानं आहे. पण मी इतक्या जवळ असलेला मी आपल्याला काय होत नाही? कळत नाही. म्हणून आम्ही तो देव शोधायला कुठं जातो? बाहेर जातो. मला व्यक्तिगत आवडलेली ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. इथं बसलेल्या सगळ्यांच्या किंवा आपल्या आजूबाजूला जे आपण सगळे जे सजीव आहेत या सगळ्यांच्या मध्ये मी आहे, मी आहे, मी आहे अशी आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव असते. आता ते आपलं खरं स्वरूप ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे. पण त्या लक्षार्थाकडे जाण्याच्या पूर्वी आपण व्यवहारात आपल्याला एक मानसशास्त्रीय शब्द असा आहे की आपल्या अस्तित्वाची प्रेरणा म्हणजे मी आहे याची आपल्याला सतत काय असते? जाणीव असते. या शुद्ध जाणीवेलाच म्हणायचं देव. मी आहे, मी आहे, मी नाही असं कधी होत नाही. आपण इकडल्या विभागात महिला मंडळ बऱ्याच वेळा म्हणतात, घरात डाळ नाही, घरात तांदूळ नाही, घरात तेल नाही, घरात गॅस नाही, असं म्हणणारे व्यक्ती असल्याशिवाय म्हणता येईल का? म्हणजे घरात या गोष्टी नाहीत हे सांगायला कुणीतरी असावं लागतं, त्याशिवाय काय नाही हे सांगता येत नाही.
बरोबर आहे ना? म्हणजे हे घरात नाही, हे नाही म्हणायला कोणीतरी असावं लागतं. आणि ही अस्तित्वाची प्रेरणा आपल्याला अगदी जन्मल्यापासून असते. समजा एखादं पाळण्यातलं 1 महिन्याचं मूल आहे. पाळण्यातल्या 1 महिन्याच्या मुलापासून घरातल्या 80-90 वर्षाच्या वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना, आपणही त्यात मध्ये आलो, या सगळ्यांच्या मध्ये आपल्या अस्तित्वाची कुणीतरी दखल घेतली पाहिजे, ही मूलभूत मानसशास्त्रीय प्रेरणा असतेच. उदाहरणार्थ, पाळण्यातलं मूल सुद्धा 3 कारणाने रडतं. एक, त्याचं दुपटं ओलं झालं असेल तर रडतं. दुसरं, त्याला भूक लागली असली तर रडतं. आणि त्याचं तिसरं कारण आहे, त्याला सांगायचं असतं की मी पाळण्यात झोपलोय म्हणून सगळेजण काम करत बसू नका, मी या घरात आहे, मला कुणीतरी या आणि कडेवर घ्या. म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी मुलं रडतात. म्हणजे आपल्या अस्तित्वाची दखल कुणीतरी घेतली पाहिजे म्हणून मुलाला हे तुम्हाला सांगायचं असतं. मग त्या पाळण्यातलं 1 महिन्याचं मूल काही बोलू शकत नाही. मग त्या कुठलं शस्त्र वापरतं? रडण्याचं. आणि मग ते रडायला लागलं की ते आईला ऐकू जातं, मग आई येते धावत. बरोबर? म्हणजे किंवा घरातल्या आजूबाजूचे कुणीतरी येतात. म्हणजे हे तिसरं कारण अकारण आहे. अकारण म्हणजे काय? त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची. घरात काही वयोवृद्ध माणसं असतात. या वयोवृद्ध माणसांची इच्छा अशी असते की घरातल्या तरुण पोराने भले जग जिंकायला जावं, पण जाताना मला सांगून जावं. म्हणजे काय? कुठं निघालोय ते सांगून जावं. आणि संध्याकाळी परत आला की केवढं जग जिंकून आलाय ते अगोदर मला सांगावं. पण त्या पट्ट्याचं चुकतं हितं काय? तो त्या घरातल्या वयोवृद्ध माणसांना जाताना सांगत नाही, आल्यावर सांगत नाही. तो फक्त जिला सांगायचं असतं तिलाच तेवढं सगळं सांगतो. त्याचा परिणाम असा होतो, घरातल्या वयोवृद्धांना असं वाटतं की हल्ली आता पोरांचं आमच्याकडे काही लक्ष नाही, ते काय आमची दखल घेत नाहीत, किंवा ते त्यातल्या त्यात ते लग्नाच्या आधी जरा बरे होते, आता लग्नानंतर तो आम्हाला विचारत नाही. याचा अर्थ या घरातल्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आमच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही. आपण बघा, आपण समजा कुणाकडे तरी एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर ज्यांच्याकडे गेलोय त्यांनी तुमची साधी विचारपूस सुद्धा केली नाही, मी तरी ठरवून टाकेन पुन्हा तुमच्या उंबऱ्याच्या आत येणार नाही. याचा अर्थ काय? मी तिथं गेल्यानंतर त्यांनी माझं आगत स्वागत केलं पाहिजे, माझ्या येण्याची त्यांनी काय केली पाहिजे? दखल घेतली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाजवळ आपल्या अस्तित्वाची एक प्रेरणा असते आणि त्या आपल्या अस्तित्वाची दखल प्रत्येकानं घेतली पाहिजे. त्या आपल्या अस्तित्वाची शुद्ध जाणीव म्हणजेच कोण आहे? देव. मग त्याला आपण आत्मा म्हणू, ब्रह्म म्हणू, त्याला मी जाणीव म्हणू. एक माझी स्वतःची फजिती सांगू. एकदा एका दिवाळीच्या सुट्टीत मी घरी बसलो होतो. दारात एक 12-15 वर्षाचा मुलगा आला. दिवाळी होऊन नुकतीच 8-10 दिवस झाले होते. तर म्हणतानाच म्हणाला, फराळाचं काहीतरी वाढा. मी बसलेल्या जागेवरूनच त्याला म्हटलं, घरात कोण नाही, पुढं हो. घरात कोण नाही, पुढं हो. आता माझ्या म्हणण्याचा अर्थ काय होता की त्याने माझ्या घराचं दार सोडावं आणि दुसरीकडे जावं. पण तो फारच बिलंदर निघाला. तो काय माझ्या घराचं दार सोडून गेला नाही. उलट मी जिथं वाचत बसलो होतो तिथं 10-12 पावलं टाकून पुढे आला आणि मला म्हणाला, घरात कोण नाही म्हणणारा कोण आहे? म्हणजे घरात कुणी नाही हे सांगायसाठी सुद्धा कुणीतरी असावं लागतं. आपल्या अस्तित्वाची आपल्याला सतत काय असते? जाणीव असते. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्पुरी अहर्निशी ते वस्तुगा मी. हे सगळं कशासाठी सांगायचं चाललंय? असं आत्मतत्वाचं सर्वाघटी राम, सर्वाघटी राम हे आपल्या असते, त्यालाच आत्मा असं म्हटलंय. आणि आणखी एक छान ओवी आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरशी, ते चेतनागा तुझसी लटिके नाही. इथं शब्द आलाय जड अजड. जड अजड. दुसरा एक शब्द आहे शास्त्रातला सगळीकडे वापरला जाणारा, जड आणि चेतन. ज्ञानदेवांची ओवी आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर आपणची झाला. आणि विज्ञानाचा सोपा शब्द आहे सजीव निर्जीव. आता कळलं? जड अजड, जड चेतन, चर अचर आणि सजीव निर्जीव. आता सजीव आणि निर्जीव म्हटलं की कळलं. आणि त्याला सगळे शास्त्रीय वापरलेला शब्द आहे जड आणि चेतन. आता उदाहरणार्थ, हे माझं घड्याळ आहे. आता हे घड्याळ कसं आहे? जड आहे. हे घड्याळ कसं आहे? जड आहे. जड आहे याचा अर्थ ते वजनानं जड आहे अशातला भाग नाही. किंवा हे तांब्या भांड जड आहे. जड आहे म्हणजे ते वजनानं जड आहे असं नाही. तर ज्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? जड. आणि त्याच्या बाबतीतलं सगळं मला कळतं म्हणून मी कसं आहे? चेतन आहे. आता उदाहरणार्थ, या घड्याळाला मी अमुक कंपनीत तयार झालो हे कळत नाही, माझ्यात आता इतके वाजलेत हे काय होत नाही? समजत नाही. त्याची किंमत 4000 रुपये आहे हे याला माहीत नाही. हे कुठं रस्त्यावर पडलं तर अमुक माणूस माझा मालक आहे असं हे सांगू शकत नाही.
बरोबर, म्हणजे याला काही कळत नाही. पण याच्या बाबतीत मी ज्या प्रश्नांची निर्मिती केली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मात्र काय होतात, कळतात. त्या टायटन कंपनीच आहे, त्याची किंमत 4,000 त्याच्यात आता इतके वाजायला आले. आणि ते कुठे 4 घड्याळांमध्ये मिसळलेलं असलं तर 4-6 घड्याळांमधून हे माझं घड्याळ म्हणून मी काय करू शकतो, ओळखू शकतो त्याला. म्हणजे त्याच्या बाबतीतलं सगळं मला कळतं. म्हणून मी कसं आहे, चेतन आहे. बरोबर, हे जड आहे आणि मी चेतन आहे. आता हे तांब्या भांड हे कसं आहे, जड आहे आणि मी कसं आहे, चेतन आहे. तिथं बाहेर पडलेला एखादा दगड तो कसा आहे, जड आहे आणि मी चेतन आहे. विज्ञानाच्या भाषेत तो निर्जीव आहे, मी सजीव आहे. हे निर्जीव आहे, मी सजीव आहे. हे निर्जीव आहे, मी सजीव आहे. बरोबर. आता जड आणि चेतन हे दोन भाग ओवी असं सांगते की जडाजडी अंशी रहाटे जे सरशी ते चेतनागा तुझशी लटिके नाही. ही ओवी सांगते की याच्यात ही आत्मा आहे, जडात ही आत्मा आहे आणि चेतनात ही आत्मा आहे. त्या दगडात ही आत्मा आहे आणि माझ्यात ही आत्मा आहे. याच्यात ही घड्याळात ही आत्मा आहे आणि माझ्यात ही आत्मा आहे. पण हे जड आहे आणि मी निर्जीव आहे, मी सजीव आहे. किंवा हे जड आहे, मी चेतन आहे. हे निर्जीव आहे, मी सजीव आहे. असं का झालं? या आमच्या दोघांमध्ये काय फरक आहे? आत्मा मात्र माझ्यात ही आत्मा आहे आणि एखाद्या दगडात ही आत्मा आहे. पण तो जड आहे आणि मी चेतन आहे. तो निर्जीव आहे आणि मी सजीव आहे. ह्याच्यात नेमका मूलभूत फरक काय आहे? मूलभूत फरक हा आहे की माझ्यात अंतःकरण आहे म्हणून मी सजीव आहे, दगडात अंतःकरण नाही म्हणून तो निर्जीव आहे. फक्त फरक कशाचा आहे? अंतःकरणाचा आहे. तिथं अंतःकरण नाही म्हणून ते जड आहे, माझ्या ठिकाणी अंतःकरण आहे म्हणून मी चेतन आहे. घड्याळ जड आहे आणि मी चेतन आहे, माझ्यात अंतःकरण आहे, याच्यात अंतःकरण नाही. तांब्या भांड जड आहे कारण त्याच्यात अंतःकरण नाही, माझ्यात अंतःकरण आहे. जड आणि चेतन. समजा एक मृतदेह आहे, मृत्यू झाला एका व्यक्तीचा, एक मृतदेह आहे. अंत्यसंस्काराला जमलेली 100-200 माणसं आहेत. आता फरक काय दिसतो? तो एक निर्जीव आहे आणि आम्ही सगळे काय आहोत, सजीव आहोत. शास्त्रीय भाषेत ते जड आहे आणि आपण सगळे चेतन आहोत. शास्त्र असं सांगतं की त्याच्यात ही आत्मा आहे आणि माझ्यात ही आत्मा आहे. मग त्याच्यात आत्मा आहे तरी तो निर्जीव का किंवा जड का, आणि मी सजीव किंवा चेतन का? तर त्याच्यात अंतःकरण नाही, माझ्यात अंतःकरण आहे. अंतःकरणाच्या अस्तित्वामुळे जीवदशा सिद्ध होते. शास्त्रानं सांगितलं जीवाची व्याख्या करताना काय सांगितलं, एक कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा, अंतःकरण आणि आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, त्याला काय म्हणायचं, जीव. मग प्रतिबिंब कधीपर्यंत असतं? प्रतिबिंब घेणारे स्वीकारणारं तत्व तिथं असेल तोपर्यंत. जसं पाणी असेल तर पाण्यात माझं प्रतिबिंब दिसतं, पाणीच नसेल तर पाणी आटून गेलं, प्रतिबिंब दिसणार नाही. मग त्याच्यातून काय गेलं, अंतःकरण गेलं, म्हणजे अंतःकरण नाही. मग आता हे जड आणि चेतन हे कोणी कशामुळे झालं? ईश्वरानं केलं का? ईश्वरानं नाही केलं. ईश्वरानं फक्त न्याय दिला. कोणता न्याय? ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळं मिळावे. मग ती एखादा दगड जड झाला हे त्याला मिळालेलं त्याच्या कर्माचं फळ आहे, आणि मी चेतन आहे हे मला मिळालेलं माझ्या कर्माचं काय आहे, फळ आहे. दोन दगडांची कर्म सुद्धा वेगवेगळी असतात. म्हणजे कसं, एका दगडाची पायरी होते त्याच्यावर हजारो लोक पाय ठेवून जातात, एका दगडाची मूर्ती होते त्याला हजारो लोक काय करतात, नमस्कार करतात. बरोबर. आता इथं मुरगुडच्या विद्यालयातला एक 12वीचा वर्ग आहे. त्या 12वीच्या वर्गात एक 25 मुलं आहेत. इथले पेपर सांगलीला तपासायला गेले. सांगलीहून पेपर तपासून आल्यानंतर कळलं की इंग्रजीच्या पेपरात इथली 22 मुलं पास झाली आणि 3 मुलं नापास झाली. आता 22 मुलांना पास आणि 3 मुलांना नापास सांगलीतल्या अनोळखी पेपर तपासणाऱ्यानं केलं का पोरं त्यांच्या कर्मानं पास आणि नापास झाली? बोला की जरासं. नाही, त्यांच्या कर्माने झाली. म्हणजे पेपर तपासणाऱ्यांचा त्यांचा काय शत्रुत्वाचा किंवा मित्रत्वाचा काही संबंध नाही. मुलं पास, 22 मुलं पास झाली, 3 मुलं नापास झाली, ही त्यांच्या त्यांच्या कर्मानं झाली. तसं एखादी गोष्ट जड आहे आणि एखादी गोष्ट चेतन आहे, हे कशामुळे आहे, त्यांच्या त्यांच्या कर्मामुळे आहे. म्हणजे ईश्वराने काही केलं नाही, फक्त जड चेतन हे त्यांच्या त्यांच्या कर्मामुळं झालं. बरोबर. आणि त्या जड आणि चेतन या दोन्हीमध्ये कोण आहे, आत्माच आहे. इथं आपल्याला सांगितलंय काय, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. आता बघा, मग आम्हाला बघायला सांगितलंय. आता त्या जडात राहू दे निदान. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांना परवा एक सांगितली ओवी मी, परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नामघोष बरवा करीती माझा. म्हणजे जिथं माझा नामघोष चालतो तिथं मी हरवलेला असलो तरी सापडतो. ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यात देव गवसला, तुकाराम महाराजांना चिमणीत देव गवसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव गवसला, एकनाथ महाराजांना गाढवात देव गवसला. आम्हाला निदान माणसात तरी गवसला तरी पुष्कळ झालं.
बरोबर आहे ना? ह्या प्राण्यांच्या मध्ये त्यांना हे सगळे प्राणी त्यांच्या चरित्रात आलेले आहेत, हा कुठं ना कुठं तरी. मग त्यांना त्याच्यात देव गवसतो किंवा देवाचं अनुभूती येते. आपल्याला निसताना आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या मध्ये जरी हे झालं तरी ह्या अभंगाचं सार्थक झालं. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भावशुद्ध. पुढं म्हटलंय, न सोडे रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्णे टाहो नित्य पुढे. आता सर्वाघटी राम आहे हा शुद्ध भाव आहे, आणि हा शुद्ध भाव काय करू नको, तू टाकू नको. न सोडे रे भाऊ टाकी रे संदेहो, हा भाव सोडू नको की सर्वांच्या मध्ये आत्मा आहे किंवा तो राम आहे. सर्वाघटी राम हा भाव सोडू नको, हा शुद्ध भाव आहे. टाकी रे संदेहो, फक्त काय कर, त्याबद्दल जो मनात तुझ्या शंका आहे, जो संशय आहे, तो तेवढा काय कर, टाकून दे. न सोडे रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्णे टाहो नित्य पुढे. सर्वाघटी राम हा भाव शुद्ध सोड. आता हा भाव सोडायचा नाही का, तर तो भाव सोडला तर त्याच्या जीवाचीच हानी आहे किंवा जीवाला होणारा काय आहे, त्रास आहे. कारण त्याच्यामध्ये भेद येतो आणि असा सगळ्यांच्यामध्ये ईश्वर आहे हा भाव जर आपण सोडला तर त्यामुळे आपल्याला जीवदशा किंवा जीवभाव पाठीला लागतो. आणि एकदा जीवदशा पाठीला लागली की संसार, दैन्य, दुःख या सगळ्याचा अनुभव जीवाला घ्यावा लागतो. म्हणून सर्वाघटी भाव, सर्वाघटी राम हा भाव काय केला पाहिजे, धारण केला पाहिजे. किंवा ज्ञानदेवांचे प्रसिद्ध वचन आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पण होतं असं, सर्वाघटी राम हा शुद्ध भाव आहे हे कितीही पटवून दिलं आणि कितीही कीर्तन प्रवचन ऐकली तरी ते सहजासहजी पटत नाही. कारण इतकी भेदाची दृष्टी आपल्यात निर्माण झालेली आहे की त्या भेदामुळं होतं काय, किंवा भेद आहे म्हणा, किंवा आमची जीवाची अजून जी अशुद्ध भावना आहे, आमच्यात जो अशुद्ध भाव आहे तो अजून गेलेला नाही. अशुद्ध भाव गेलेला नाही याचा अर्थ अंतःकरण शुद्ध झालेलं नाही, अंतःकरण शुद्ध झालेलं नाही. त्यामुळं जीवाजवळ अशुद्ध भाव आहे आणि त्यामुळं भेदाची ओळख आहे आणि त्यामुळं जीवाला संशय निर्माण होतो. भगवद्गीता सांगते, संशयात्मा विनश्यती, ज्याच्यात संशय भरलेला आहे त्याचा नाश होतो. मग आता त्याच्या उलट करायचं, काय कर, श्रद्धा ठेव. काय कर, श्रद्धा ठेव. आत्मा नावाचं तत्व आहे, यावर काय करायला पाहिजे, श्रद्धा ठेवायला पाहिजे. आता त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची, हे घड्याळ आहे. आता हे घड्याळ आहे, याच्यावर श्रद्धा ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं. असं सांगायची काय गरज आहे का, हे घड्याळ आहे यावर श्रद्धा ठेवा असं मी बोलायची काय गरज नाही. कारण तुम्हाला डोळ्याने ते दिसतं, त्याची टिकटिक कानानं ऐकता येते, बरोबर, हातानं त्याला स्पर्श करता येतो, आपल्या हातात ते बांधता येतं. म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी याचा अनुभव येतो. त्यामुळे पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव येतो त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची काही आवश्यकता नाही. पण आत्मतत्वाची मात्र 5 ज्ञानेंद्रिय आणि 9 प्रमाण यांनी यानं काय होत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. म्हणून आत्मा हा श्रद्धेचा विषय आहे. आत्मा नावाचं तत्व आहे असं सांगणारे ग्रंथ हा श्रद्धेचा दुसरा विषय आहे. आणि आत्मा नावाचं तत्व आहे त्याचा अनुभव घेणारे संत किंवा आपले श्री गुरु, आणि त्याचा अनुभव जीवाला आणून देणारे, शिष्याला आणून देणारे संत किंवा श्री गुरु, हा श्रद्धेचा काय आहे, तिसरा भाग. या 3 ठिकाणी श्रद्धा ठेवायची, या 3 ठिकाणी फक्त श्रद्धा असली पाहिजे. म्हणून ही काय कर, संशय काय कर, काढून टाक. संशय काढून टाक याचा दुसरा अर्थ, हा संशय घातक आहे किंवा असा संशय घेणं हे मोठं पाप आहे. म्हणून तू काय कर, श्रद्धा ठेव. आणि अशी श्रद्धा ठेवणाऱ्याला ज्ञान होतं. भगवद्गीता सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम. किंवा 9व्या अध्यायातला एक 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे, अश्रद्ध धाना पुरुषा धर्मासास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. माझ्या आत्मज्ञान रूप धर्मावर जे श्रद्धा ठेवत नाहीत ते मृत्यूकडून मृत्यूकडे जातात. म्हणजे ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतात. त्यावर छान उभे आहे ज्ञानदेवांचे, अहम ममतेची या लवड सवडी माते न पावती बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळतीच ठेली, जे मी आणि माझं माझच्या गोंधळात अडकतात ते जन्म मृत्यूच्या काटावर हिंदकाळत फिरत राहतात. म्हणजे ते मला मिळत नाहीत. मग त्यांना मिळायचं असेल, त्यांच्याशी एकरूप व्हायचं असेल तर त्यावर काय केली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून संशय टाक आणि शुद्ध. पुढं म्हटलंय, न सोडे रे भाऊ टाकी रे संदेहो. पुढचं चरण, रामकृष्णे टाहो नित्य फोडी. टाहो फोडणं म्हणजे काय, आम्हाला एक टाहो फोडणं माहिती आहे. घरात एखाद्या दुर्दैवी घटना घडली तर लोक काय करतात, टाहो फोडतात. मग अशी जे उदाहरण सांगितलं त्याच्यात आपल्या घरातलं लहान मूल आहे, त्याला आई बराच वेळ दिसली नाही तर ते सुद्धा काय करतं, मोठ्यानं टाहो फोडतं. टाहो फोडणं. आता इथं
रामकृष्णे टाहो फोड म्हटले. रामकृष्णे टाहो फोड याचा अर्थ अट्टाहासानं नाम घे, अट्टाहासानं नाम घेत राहा. रामकृष्णे टाहो फोडणे. आता असं अट्टाहास करण्यामध्ये त्यात उत्कटता आहे. काय आहे? उत्कटता आहे किंवा तळमळ आहे किंवा त्याबद्दलची तीव्र जिज्ञासा आहे. अशी तीव्र जिज्ञासा असल्याशिवाय, उत्कटता असल्याशिवाय टाहो फोडला जात नाही. म्हणून काय कर, नित्य दररोज रामकृष्ण हरी असा टाहो फोड. याला एक दुसरा अर्थ, टाहो फोडणे म्हणजे नाव मोठ्यानं घेणे. नाव मोठ्यानं घ्यायचं असेल तर आतली इंद्रिय सुद्धा वापरावी लागतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंख फुकला. आता शंखाचा घोष केला. शंखाचा घोष केला याचा अर्थ शंख मोठ्यानं काय केला? फुंकला. शंख मोठ्यानं फुंकायचा असेल, काही जण ओंकाराचा घोष करतात. हा घोष करण्यासाठी किंवा मोठ्यानं घेण्यासाठी आतली सगळी इंद्रिय फुफ्फुसासह काम करतात. आणि ती काम केलं की होतं काय, की आतल्या शरीरातल्या रक्ताचा आणि पेशींचा कण आणि कण जागा होतो. असं मोठ्याने घेतल्याचा परिणाम म्हणून. आता एक अडचण असते, आपण आपल्या घरीदारी राहतो किंवा एखाद्या ध्यान मंदिरात उपासनागृहात राहतो तेव्हा मोठ्यानं नाव घेता येणार नाही. पण असा एकांत मिळाला की जरूर मोठ्यानं नाव घ्यावं. मोठ्यानं नाव घेतल्याचा परिणाम म्हणून शरीरातल्या पेशी आणि पेशी किंवा रक्ताचा कण आणि कण जागा होतो आणि त्यामुळं आपल्या एकाग्रता निर्माण व्हायला मदत होते. आणि अशी एकाग्रता निर्माण झाली की मग जी नामसाधना केली जाते त्याला फार चांगलं फळ मिळतं. म्हणून एकाग्रता होण्यासाठी किंवा काही नामसाधनेचे टप्पे सांगितलेत. आता मोठ्यानं टाहो फोडायचा याचा अर्थ वैखरी वाणीचा उपयोग झाला. म्हणून वैखरीनं दीर्घकाळ नाम घेत राहावं. दीर्घकाळ वैखरीनं नाम घेतलं की काही काळानंतर ते कंठात उतरतं, म्हणजे मध्यमा वाणीमध्ये येतं. ही त्याची प्रगती आहे. मध्यमा वाणीतून काही वर्ष नाम साधना करत राहिलं की हळूहळू ते पश्चंती वाणीमध्ये येतं, म्हणजे हृदयात उतरतं. आणि हृदयातून दीर्घकाळ नाम साधना करत राहिलं की हळूहळू ते परावाणीपर्यंत म्हणजे आपल्या बिंबीच्या देठापर्यंत पोहोचतं. असं ही प्रगती आहे. म्हणजे नाम साधना हळूहळू काय झाली पाहिजे, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा इथपर्यंत पोहोचली पाहिजे. खरं तर आता मी बोलतोय तो माझा बोलणारा शब्द परावाणीतूनच येतो, पण नामसाधनेची प्रगती ही वैखरी वाणीकडून म्हणजे स्थूलाकडून कुठं गेली पाहिजे, सूक्ष्मापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून मग आपण ऐकतो चोखा मेळ्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आता चोखा मेळ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल का म्हणायची? ही नामसाधना सर्वांगात पोहोचल्याचं काय आहे लक्षण आहे. चोखा मेळ्यांची समाधी आहे ह्याला महाद्वारात पंढरपूरला. ही चोखा मेळ्यांची समाधी नामदेवानी बांधली. नामदेवाने बांधताना चोखा मेळा हे अत्यंत गरीब होते. अत्यंत गरीब म्हणजे गौंड्याच्या हाताखाली काम करायला जात होते. इतके दरिद्री आणि गरीब होते. पण विठ्ठलाचे मोठे भक्त होते. दारात उभा राहून देवाला हाक मारायचे आणि ते येत नाही. त्यांना कदाचित ते मागासलेले असल्यामुळं आत प्रवेश नव्हता. ते लिहितात चोखा म्हणे मज बडवे मारिती, म्हणजे आत प्रवेश नाही म्हणून मला काय करतात, बडवे मारतात. म्हणून देवाबरोबर त्यांनी उभा दावा मांडला की देवा मला तुझ्याकडे आत येता येत नाही, पण तुझ्यात काय ताकद आहे का नाही, तू जरा माझ्यासाठी काय कर, बाहेर ये. त्याला भेटायला विठ्ठल बाहेर आले. ते अजून गाभाऱ्यात गेले नाहीत असं म्हटलंय त्यांच्या चरित्रात. बरोबर. मग आता हे असं का झालं? आणि त्यांचा प्रसिद्ध अभंग परवा मी सांगितला, चोखोबांचा प्रसिद्ध अभंग ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. आणि त्यांची पत्नी सोहिराबाई यांचा प्रसिद्ध अभंग अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. हे अभंग या मुखातून कसे बाहेर आले? न कळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठले एकाचे आहे. हा नामसाधनेचा काय आहे परिणाम. नामसाधनेनं जी बुद्धी सूक्ष्म झाली. तर मी चोखा मेळ्यांच्या समाधीबद्दल बोलत होतो. चोखा मेळ्यांची समाधी बांधताना साक्षात विठ्ठलाने नामदेवांना सांगितलं. म्हणजे ते बांधकाम चालू होतं. मोठीच्या मोठी भिंत कोसळली. 50-60 मजूर त्या भिंतीच्या दगडमातीखाली गाडले गेले. त्याच्यात चोखोबा होते. मग चोखोबांची समाधी बांधायची आहे. माझा भक्त गेला याचं विठ्ठलांना सुद्धा दुःख झालं. म्हणून विठ्ठलांनी नामदेवांना सांगितलं की चोखोबांच्या 4 अस्थी शोधून आणा. त्यांच्या अस्थी शोधायच्या कशा यासाठी सांगितलेली खूण आहे. ज्या अस्थींच्या मधून विठ्ठल विठ्ठल असं नाम ऐकू येईल त्या अस्थी कोणाच्या आहेत? चोखोबांच्या आहेत. 7-8 अस्थी मिळाल्या. त्या आणून नामदेवाने काय केलं, त्यांची समाधी महाद्वारात बांधली. नाम कुठंपर्यंत पोहोचलं? अस्थींच्या पर्यंत पोहोचलं. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. म्हणजे पोटातून आलेला, बेंबीच्या देठापासून आलेला विठ्ठल मुखातून हातात उतरायचा, हातातून बोटात यायचा आणि बोटातून तो शेणात काय व्हायचा, उतरायचा. म्हणून गोवऱ्या सुद्धा काय म्हणायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. बरोबर. मग ही नामसाधना केल्याचे काय आहेत परिणाम. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात त्यांनी एक व्यक्त केलेलं. कर्नाटकातले कोणतरी गृहस्थ त्यांच्याजवळ होते साधक. त्या साधकाचं वर्णन करताना त्यांनी असं, म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी स्वतः लिहिलंय
की मृत्यूनंतर सुद्धा काही काळ त्यांचे हात आणि ओठ काय होतं ते हलत होते, मृत्यूनंतर सुद्धा काही काळ. म्हणजे याचा अर्थ इतकी ही नामसाधना काय व्हावी लागते, भिनावी लागते. आणि अशी ती भिनण्यासाठी या क्रमाक्रमानं वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या टप्प्यानं नामसाधना विकसित होत गेली पाहिजे. काका म्हणतात माळ गळून पडली पाहिजे, पण इथं आमची सगळ्यांची माळ गळून पडते अशी डुलकी आली की, बरोबर. म्हणजे नाम घेता घेता खुर्चीवर बसून नाम घ्यायचं, पोटभर खाल्लेलं असतं. आता पोटभर खाल्ल्यानंतर नाम घेताना डुलकी येते आणि नाम माळ गळून पडते, बरोबर. अशी माळ गळून पडण्यापेक्षा माळ गळून पडणं याचा अर्थ समर्थ म्हणतात साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणजे जे फळ मिळायचं आहे ते फळ मिळाल्यानंतर जे साधन वापरलं ते सुटलं पाहिजे, बरोबर. म्हणजे माळ सुद्धा काय झाली पाहिजे, सुटली पाहिजे. ही प्रगती आहे. किंवा 4 वाणीतून नाम आत उतरत गेलं पाहिजे. आणि असं उतरण्यासाठी काय कर, तर न सोडे रे भाहो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य पुढे. पुढचं चरण आहे जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. नामधारकाला आपली जात, आपल्या जवळचा पैसा, आपलं गोत्र, रूप यांचा अभिमान बाधक आहे. म्हणजे जो नामधारक आहे त्यांना आपल्या जातीचा, कुळाचा, आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचा, संपत्तीचा अभिमान बाळगू नये. व्यवहारात त्या गोष्टीला महत्त्व आहे किंवा व्यवहारात त्या गोष्टीला मान असला तरी परमात्म्याजवळ मात्र तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीची किंमत काय आहे, शून्य आहे. परमात्म्याजवळ त्याची काही किंमत नाही. म्हणून आपल्याकडे काय कमी जास्त आहे त्याचा फार विचार करायचा नाही. समजा एखादा ओहळ आहे, ओहळ गंगेला मिळाला की तो काय झाला, गंगा. अगदी गटारीचं पाणी जरी गंगेला गेलं तरी त्याला महत्त्व कशाचं आलं, गंगेचं आलं. किंवा एखादी माती आहे, कस्तुरी त्याच्यात मिसळली, कस्तुरीच्या सुगंधानं मातीला सुद्धा कशाचा वास येतो, कस्तुरीचा येतो. किंवा नेहमीचं प्रसिद्ध उदाहरण आहे, लोखंड आणि परिसाचा संबंध आला तर लोखंडाचं सुद्धा काय होतं, सोनं होतं. किंवा चंदनाचं एखादं झाड असेल तर त्याच्या आजूबाजूच्या झाडांना सुद्धा त्याचा काय होतो, वास लागतो. असा हे आहे. त्याप्रमाणे सगळ्यात पवित्रातली पवित्र गोष्ट कोणती आहे, परमात्मा. त्याच्याशी आपला संबंध आला तेव्हा आपल्यात सुद्धा काही वैगुण्य राहत नाही, आपल्यात सुद्धा कोणते विकार राहत नाहीत. जसा परमात्मा आहे तसा त्याचा, जसा भगवंत आहे तसा त्याचा भक्त काय होतो, होऊन जातो. परमात्मा कसा आहे, परमात्मा व्यापक आहे. परमात्म्याची भक्ती करणारा, उपासना करणारा सुद्धा व्यापक होतो. परमात्मा निर्दोष आहे. भगवद्गीता सांगते निर्दोषम ही समम ब्रह्म. परमात्मा निर्दोष आहे. त्या परमात्म्याशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तो जीव सुद्धा काय होतो, निर्दोष होतो. परमात्मा निर्विकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. निर्विकार असलेल्या परमात्म्याशी जेव्हा जीवाचा संबंध येतो तेव्हा जीव सुद्धा कसा होतो, त्या परमात्म्यासारखा निर्विकारी होतो. आणि परमात्मा पूर्ण आहे. जीव मूळचा पूर्णच आहे, पण अज्ञानामुळं, अविद्येमुळं त्याच्यात अपूर्णता आली होती. त्याचा जेव्हा परमात्म्याशी संबंध येतो तेव्हा त्याला पुन्हा नव्यानं फिरून काय होतो, पूर्णत्वाचा लाभ होतो. समुद्र मुंबईतला आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे समुद्राच्या काठानं रस्ते जातात, बरोबर. एखादी मोठी लाट आली, त्या मोठ्या लाटेतला एखादा थेंब कुठं पडतो, त्या रस्त्यावर पडतो. आता एक थेंब, समुद्राचा एक थेंब समुद्रापासून काय झाला, वेगळा झाला. पण त्या तापलेल्या रस्त्यावर पडून त्याची वाफ होते, वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात, त्याला थंड हवा लागते आणि तो पाणी होऊन पुन्हा कुठं पडतो, समुद्रात पडतो. म्हणजे मला वाटतं बहुतेक स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचं नाव आहे थेंबुटा सागरी बुडाला. थेंबुटा सागरी बुडाला म्हणजे वेगळा झालेला थेंब पुन्हा वायू, पाणी, ढग या रूपानं काय झाला, आपल्या मूळ रूपाला गेला. तसं जीव सुद्धा काय होतो, नामाच्या संबंधानं परमात्म्याशी संबंध येतो तेव्हा परमात्म्याजवळ पोहोचतो, त्यालाही पूर्णत्वाचा अनुभव येतो. पुढचं चरण आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. अशाच आशयाचा तुकोबांचाही अभंग आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानी मनी कोण आहे, रामकृष्ण भरलेला आहे. माझ्या ध्यानी मनी रामकृष्ण भरलेला आहे, त्यामुळं आता मी कुठं घर केलंय, वैकुंठ भुवनात घर केलेलं आहे. आता वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे विष्णू लोक. वैकुंठ 2-3 व्युत्पत्ती त्याच्या दिलेत. वैकुंठ हे शब्दाचा अर्थ आहे विष्णू लोक. हा सगळ्यांच्या वर असलेला श्रेष्ठ लोक आहे. तिथं कोण राहतं, भगवंत राहतात, लक्ष्मी राहते, त्यांचे पार्षद राहतात. आणि त्या ठिकाणी मायेचा त्रास नाही. कशाचा त्रास नाही, मायेचा जो त्रास होतो तो नाही. म्हणजे मायेचं अस्तित्व नाही किंवा काळाची सत्ता सुद्धा तिथं चालत नाही. दुसरी एक व्युत्पत्ती अशी आहे, वै शब्दाचा अर्थ आहे गती. कुंठित होणे म्हणजे थांबून जाणे. जन्म मरणाची गती जिथं थांबून जाते त्याला काय म्हणायचं, वैकुंठ. आणि अशा वैकुंठाच्या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे, घर केलेलं
आहे. आता ही घराची भाषा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, हे विश्वच माझं घर आहे. आता विश्व माझं घर कसं म्हणाले? खरं तर ब्रह्मतत्व आत्मतत्व हेच त्यांचं घर आहे, पण आत्मा हे माझं घर आहे म्हटलं तर लोकांना कळणार नाही, म्हणून विश्वापर्यंत जाऊन थांबले. शरीराचं एक घर आहे, दगडमातीचं एक घर आहे. शरीराचं घर ज्या दगडमातीच्या घरात राहतं ते घर आहे. दगडमातीचं घर ज्या जगात राहतं ते जग हे तिसरं घर आहे. असं जगाचा जो भूगोल आणि खगोल आहे त्याला काय म्हणायचं? विश्व म्हणायचं. बरोबर. आणि ही चारी घरं ज्याच्या अधिष्ठानावर राहतात ते ब्रह्म हे काय आहे? पाचवं घर. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथं पोहोचल्यानंतर फिरून पुन्हा जन्माला यावं लागत नाही ते माझं काय आहे? घर आहे, ते माझं धाम आहे, ते माझं विश्रांतीचं ठिकाण आहे. किंवा नामदेव महाराज म्हणतात परे परते बांधू घर ते ते राहू निरंतर. तुकाराम महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर. यांनी सगळ्यांनी कुठे घरं बांधलेत बघा. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मस्वरूपात. निरंजन म्हणजे जे कोणत्याही रंगानं रंगलेलं नाही असं काय आहे? ब्रह्मतत्वच आहे. तुकाराम महाराज म्हणतात तिथं आम्ही घर बांधलं. मी मगाशी ज्या वाणीचा उल्लेख केला त्या वाणीच्या भाषेत नामदेव महाराज म्हणतात परे परते बांधू घर. चार वाणींच्या पलीकडे परमात्मा आहे. परे परते बांधू घर ते ते राहू निरंतर. आम्ही तिथं राहू म्हणजे परमात्मा स्वरूप. तिथं प्लॉट भरपूर शिल्लक आहे. आमची धावपळ पुणे मुंबई मैसूर बेंगलोर इकडे प्लॉट घ्यायला, जिथं मिळत नाहीत, जिथं प्रचंड दर वाढलेले आहेत तिथं आमचे प्लॉट घ्यायची गडबड आहे. तिथं घर बांधायसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याची तयारी आहे. इथं भरपूर जागा शिल्लक आहे, तिकडे यायला कोण नाही. त्यांच्या कॉलनीत 100-200 माणसं आहेत, भरपूर जागा शिल्लक आहे, पण तिकडे घर घेण्याची कुणाची तयारी नाही. बरोबर. म्हणून तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आणि व्यवहारात आपण कुठेही घर बांधलं तर काही ना काहीतरी अडचणी आहेतच. कितीही कोट्यावधी रुपये खर्च करून घर बांधलं तर काही ना काही व्यंग त्याच्यामध्ये राहायचंच ठरलेलंच आहे. समजा काही यज्ञ कर्म केली, पुण्यकर्म केली, सत्कर्म केली आणि स्वर्गलोकात गेलो तर स्वर्गलोकात सुखाचं फळ भोगून सुद्धा परत यावं लागतं. समजा वाईट कर्म करून नरकात गेलो तर तिथलं सुद्धा भोगून पुन्हा काय करावं लागतं? परत यावं लागतं. बरोबर. पुण्याची पाऊटी सरे मग येऊ लागते माघारे मृत्यूलोका. जे तुम्ही पुण्य केलं तरी पुण्याचं सुख हे फळ भोगून परत यावं लागतं. पाप केलं तरी पापाचं नरकातलं दुःखाचं फळ भोगून पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून आम्ही कुठल्या ठिकाणी घर बांधलं? वैकुंठात घर बांधलं, जिथं गेल्यानंतर आम्हाला पुन्हा परत यावं लागत नाही. या आशयाची ज्ञानदेवांची एक छान ओवी ती सांगून थांबतो. जेवी तूप होऊनी मागुते. दृष्टांत आहे. जेवी तूप होऊनी मागुते दूधपणा न ये निरुते तेवी पावोन या माते पुनरावृत्ती सरे. जेवी तूप होऊनी मागुते दूधपणा न ये निरुते तेवी पावोन या माते पुनरावृत्ती सरे. म्हणजे दूध असतं, दुधाचं आपण विरजण लावलं, दही लावलं, दह्याचं ताक केलं, ताकातून लोणी काढलं, लोणी गरम करून तूप तयार झालं. तुपाचं पुन्हा काय होत नाही? दूध होत नाही. जेवी तूप होऊनी मागुते दूधपणा न ये निरुते. तुपाला दूधपणा पुन्हा येत नाही. तेवी पावोन या माते पुनरावृत्ती सरे. जे मला येऊन मिळतात त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही आणि मरावं लागत नाही. अशी जन्म मरण परंपरा खंडित होणं म्हणजेच मोक्ष आणि आनंदरूप होणं म्हणजेच मोक्ष. असा मोक्ष आपणा सर्वांना लाभावा अशी संत ज्ञानदेवांच्या चरणी प्रार्थना करू वाटतो आणि थांबतो. धन्यवाद.